छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. बजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्क येथे प्रियकराच्या पत्नीची प्रियसीकडून निर्घृण हत्या करण्यात आलीये. मयत साधना सोनपेटकर, वय 40 वर्षे, राहणार साई श्रद्धा पार्क, वडगाव, कोल्हाटी, तर आरोपी शैला सोनार, वय 45 वर्षे, राहणार बजाजनगर, अशी ओळख पटलीये. साधना यांचे पती महेंद्र सोनपेटकर असून त्यांच्याशी आरोपी महिलेचे पूर्वी संबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आरोपी महिला थेट घरात घुसली. त्यावेळी घरात साधना आणि त्यांची आजी उपस्थित होत्या. वादातून झटापट झाली. आरोपीने साधना यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखले, मात्र आजीने धाडस दाखवत ते हिसकावून खिडकीतून बाहेर फेकले. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने सोबत आणलेल्या चाकूने साधना यांच्यावर सपासप वार केले आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला अत्यंत क्रूर असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करत आरोपीला ताब्यात घेतले असून ती किरकोळ जखमी आहे. पुढील तपास सुरू आहे. आज सकाळी 9:45 ते 10च्या दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की मोठा देवी जे बीट आहेत आमची MIDC वाळूज पोलीस स्टेशनची, तिथं एक खुनाचा प्रकार घडला आहे. आमचे पोलीस स्टेशनची टीमने रिस्पॉन्ड केला. इथं आल्याबरोबर आम्हाला कळालं आहे की एक हाऊसिंग सोसायटी आहे, त्यातील एक फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे. घरामध्ये घुसल्यावर आम्हाला एक लेडीची बॉडी मिळाली आहे. त्याचेच तिथं एक जे मारेकरी होती ते पण घरामध्ये लपून बसली होती. आम्ही तिथलचा पाहणी केली. तिथं जे मयत महिला आहे त्यांची सासू पण तिकडे हजर होती ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे. ते त्याची साक्षीदार आहेत. त्यांचं म्हणण्याप्रमाणे की त्यांनी जे आरोपी आहेत त्यांनी एक सोबत पिस्टल आणली होती, पिस्टलसारखं काहीतरी आणलं होतं. ते जे सासू आहेत त्यांनी त्यांचे हातातून हिसकून बाहेर खिडकीतून फेकलेला होता. त्याच्यातून जे आरोपी महिला आहेत त्यांच्याकडे एक चाकू पण होता. ते चाकूने ते मयत महिलावर हल्ला केला. त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला आहे. ते मयत महिलाचा जे हे आहेत हजबंड आहेत, त्यांचा काहीतरी याचे आधी आरोपी महिलासोबत काही आहेत रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. सध्या आम्ही ते बॉडी हलवणार आहेत. त्याच्यानंतर घटनास्थळ पंचनामा सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे आम्ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहेत आणि पुढील जसं आम्हाला माहिती मिळते त्या बाबतीत आपल्याला अपडेट करू. एक आपल्याला स्पेसिफिकली सांगू की जे आरोपी महिला आहेत ते आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि जे आमची प्रक्रिया आहे गुन्हे दाखल करून तपासची ते सुरू झालेली आहेत. मला माझं नड मला उठता आलं नाही. तिला तोंडावर काय ते टाकून माझं तुझ्या तिला पालतं आधी ही दहा बस पुन्हा तिला म्हणायची बोल बोल बोल. आता ती कुठली बोलली ना आम्ही सांगा तिचा तुम्ही गेलं सांगा आम्ही नुसतं बिल गेलं तिचं आम्ही करू. कोण म्हणलं? त्या बाईचं मला नाव आहे. त्या बाईनं मार आधी आली नाही विचारलं कुठे गेली मंदिरात. मला काय वाटलं शेजारची बाई आली आणि अजून म्हणजे मी आम्ही का एवढं विचार मंदिर पोराला माझ्या कंपनीत लावायचं एवढं मला म्हणून माझी सून आली मग म्हणजे कशाला तू आलीस का. मग मला माहीत झालं ती आहे. आम्ही दोघींनी ढकललं नाही कवाड लावून बारकं करून काढून कुठं हातात चालू असं आरडायला आरडायला चाकू घाली तसं आरडा कुठं उघडा दरवाजा काय करू. मला म्हणजे तुला संधी तिनं सगळं मारून फिरून पाय सगळ्या सगळी गोष्ट तिला लागलं नाही काय नाही. तिनं मुद्दाम हाणला असं तिला काही झालं नाही आणि तिला लटकायला मी म्हणजे ती बा आमची मरून इथंच मरत असते. ती आडायला लागलं ती ओढ म्हणून पलीकडं मी पलीकडं वाढायला लागलं तर माझ्या हातावर पाय उभा राहिला. ठीक आहे.